झालं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण हरकिलिमगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे आलो आहोत. येथील आपले शेतकरी आहेत, त्यांना आपलं विश्वजित वाण लागवड केलं होतं. विश्वजित लागवड केल्यानंतर आज त्यांच्या शेतामध्ये कापसाची दुसरी वेचणी चालू आहे. कापूस वेचताना बायासाहेबांना विचारू की त्यांचा आता काय अनुभव आहे. लागवड केली, त्यांना मशागत केली, पूर्ण आपल्या बॅगनं त्यांना साथ दिली. आता वेचणीनंतर त्यांना कापसाचं आपण वेट आणि वेचायला कसं आहे ते विचारू. बायासाहेब नमस्कार. नमस्कार. तर आता तुम्ही हे जे विश्वजित लागवड केलं होतं, तर लागवड केल्यानंतर आज तुमच्या शेतामध्ये दुसरी वेचणी चालू आहे, तर तुम्हाला आता हे वेचायला कसं वाटतंय आणि वजनाला कसं आहे? वजनाला बी एकदम भारी वाटतंय आणि वेचायला बी असं सोपं झालंय. हां. आणि याच्यामध्ये 5 पाकळीचे वगैरे बोंड आहेत ना का का किती आहेत असे काय आहे? आणि हर एक बोंड 5 पाकळीचं आहे याच्यात. हां. आणि सरकीचं प्रमाण किती त्याच्यामध्ये? 70-80 आहे म्हणजे एक झाडाला प्लांटला बोंड. एका बोंडाला. तर इथं काही समजा वेचणारे समजा लेबर सुद्धा आहेत, त्यांना बी विचारू. ताई आता काय वाटतं तुम्हाला, हे वेचताना कसं वाटतंय? वेचायला सोपं आहे कसं आहे? चांगलं आहे, सोपं आहे, वेचायला चांगलं आहे. हां. बोंड असे म्हणजे येतं, खिडके नाहीत, काही नाहीत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे किंवा कापूस किडका झालेला नाही शेवटपर्यंत. आणि इथं मी दाखवू इच्छितो अशा प्रकारे आपलं हे कापूस फुटलेला आहे. हे 5 पाकळीचे बोंड आहेत आणि हे वेचायला पण ह्यांचं म्हणणं आहे की सोपं आहे. बायांचं म्हणणं आहे आणि ताईंचं म्हणणं आहे किंवा हे वेचायला फार सोपं आहे. अशा प्रकारचं हे आपलं विश्वजित वाण आहे. आपले हरकिलिमगावचे शेतकरी विलास गीताराम गायकवाड यांना आपलं विश्वजित लागवड केलं होतं. तरी त्यांच्या शेतावर आज आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे की दाखवताना कापूस वेचणी करताना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कापसाचं वजन आणि कापूस वेचणीला कसं आहे ते थोडक्यात दाखवलेलं आहे. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.